माझा अभ्यास आहे, मी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकारबरोबर भूमिका घेतलेली आहे. माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे. नाही, मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये, मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय. नाही, मला मी कुणाच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना. माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे. मी अत्यंत स्पष्ट केलं की शिक्षण महागल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी ही एक समस्या आहे. तर या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही. अन्य मार्ग शोधतो. नाही, मी माझी भूमिका मांडलेली आहे ना. मी न्यायमूर्ती पी.व्ही. सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण संपलं जमाय. पण आता हे जर जी आहे त्यानंतर आरक्षण टिकेल का नाही? नाही, असं आहे की आरक्षण हा जो विषय आहे ना खूप व्यापक आहे. मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे. मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जाते मराठा समाजाकडून पण आणि ओबीसी समाजाकडून पण. तर त्यांना वाटतं की माफक दरातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये. आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खासगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्या. म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण. मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे तर सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गातनं न्याय मिळेल. परंतु तो एकच मार्ग आहे असं नाही. मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं तर 1-2% गेलेले. काय म्हणतो सरकारच्या दुर्लक्षणामुळे ही परिस्थिती उद्भवली का? कारण की मराठवाड्यातून जास्त पुरुष आहे तर शेती म्हणा, पाणी म्हणा, हमीभाव म्हणा, तो एकीकडे दुष्काळ म्हणा, एकीकडे त्यांची खर्च वाढतोय पण मुलांच्या शिक्षणाचा खर्च इकडे पण वाढतोय पण उत्पन्न काही मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मी मागं सांगितलं होतं की पूर्वी असं अनबॅलन्सिंग झालेलं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण मागासलेलं राहिलं. म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली. वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या. अनेक योजनेच्या माध्यमातून जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला. त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती, कोकणाची अस्मिता होती, खानदेशाची, तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या त्या भागाच्या लोकांची. पण आता जातीय अस्मिता झाल्यामुळे काय झालंय, जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आहेत आणि ते परवडणारं नाहीये लक्षात घ्या. आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही, आमची संघटना मानत नाही. सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की एससी, एसटी, ओबीसी, खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. जातीय धार्मिक द्वेष पसरू नये. सध्या जे नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. या भाषेमुळं, नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे. तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती, टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची. सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे, उच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यात त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये, जातीय, वर्गीय, धार्मिक द्वेष पसरू नये याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आहे महाराष्ट्रात घेऊन जातोय. सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, चांगल्या नेत्यांना, चांगल्या वक्त्यांना, आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, जो आमच्या संतांचा आहे, जो महापुरुषांचा आहे, जो समाज सुधारकांचा आहे, जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे आणि अगदी 1 मे 1960 निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी. तामिळनाडू पॅटर्न राबवला गेला पाहिजे आणि संसदेची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे सगळ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात. तुम्हाला वाटतं की ते तामिळनाडू पॅटर्न तशा पद्धतीने लागू होऊ शकतो? त्यांनी काय झालंय की
तामिळनाडूमध्ये 69% जे आरक्षण आलेले आहे ते पहिला जो काका कालेलकर आयोग होता त्याच्या धर्तीवर त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. ते खूप पूर्वीच आहे. आता नेमकं झालं काय होतं की 69% आरक्षण आपल्यासारखं नाही तिकडं. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी असं बायफर्गेशन नाहीये. तिथलं बायफर्गेशन वेगळं आहे. आणि ते नेमकं नरसिंहराव सरकार सत्तेत असताना त्याच्या अगोदर व्हीपी सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाचा निकाल येत असताना 50% मर्यादा आली. तोपर्यंत तशा मर्यादेवर चर्चा झाली नव्हती. त्यालाही ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडताना सांगितलं होतं की आरक्षण हे अपवाद आहे, समता हा नियम आहे आणि नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही. म्हणून आरक्षण हे 49.5% असलं पाहिजे. हे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा निश्चित केली.